Hello. 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 Check. Hello. 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 आवाज येतोय ना मित्रांनो? आवाज येतोय ना? झोपला नाही ना अजिबात? आणि झोपायचं पण नाही. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आज हा मुंबई रंगमंचावरचा गेल्या 6 तारखेला शाहीरांचा आणि माझा पहिला कार्यक्रम जो ओपनचा शो होता तो पवईमध्ये झालेला आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या हॉलचा हा पहिला शो होतोय. तुम्हा सर्वांच्या साक्षीने होतोय. आणि हा शो मी तुम्हाला हाऊसफुल झाला. एकदा जोरदार काय होत. हा शुभारंभ आहे आजचा. आणि म्हणून या ठिकाणी कोरोनाची जरा माहिती एकदा परीक्षित करा. यांचा आवाज वाढवा. हॅलो. 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 करायची ना सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. तर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी नागोरे बुवा शाहिरांना विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचे. तिच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून तिच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून ती ऐकते आपल्या सर्व काही. हो ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी येणाबाई. अहो ती डोंगराची माझी येणाबाई. कोणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येणाबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. आणि म्हणून हे माझ्या माय बापा हे रसिक राजा आणि ही छोटीशी विनवणी हा पामण तुझ्या चरणावरती करतोय. म्हणायचं आहे का तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून. तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून. ही सेवा करण्यास तुझ्या पायी. हो ही सेवा आज करण्या तुझ्या पायी. हे रसिका तूच बाप रसिका तूच बाप हर किती वरडो मी तुझी नवलाई. हे रसिका तूच बाप आई.
किती बरडो तुझी नावलाई चौदा विद्या आणि 64 कलेचा स्वामी सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता श्री बाप्पा गजाननाला त्रिवार वंदन करून नटराजाला नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुशेन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानविंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई सोलाई कोटीसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री कोटवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कला मंडळ कला क्रीडा शैक्षणिक यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जगती सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोलाई कोटे श्री राज्य मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सगळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो सांगायला खूप अभिमान वाटतोय. एक आनंदाची गोष्ट आहे की आजची जी सेवा आहे मित्रांनो ही सेवा कोटवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कला पथक कला क्रीडा व शैक्षणिक माझ्याच तालुक्यातील गाव आहे खडीपाट्यातलं आमचे गाव आहे. आणि सार्थ अभिमान एकाच गोष्टीचा आहे की माझ्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा असे उपक्रम राबवणारी गावं अजून देखील सगळ्या जिवंत आहेत मित्रांनो. त्यासाठी ही नुसती मित्रांनो ही बोलायची गोष्ट नाही, पण आज या माझ्या मंडळाचं कौतुक एवढ्यासाठीच करतोय की मुंबई रंगमंचावरचा आज योगायोगाने हा पहिला कार्यक्रम आहे मित्रांनो. आणि तो पहिला कार्यक्रम आपण सर्व रसिक मायबापाने या माझ्या मंडळावरती विश्वास ठेवून आम्हा दोन्ही शाहिरांवरती विश्वास ठेवून हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी. आणि म्हणून मित्रांनो आज या कार्यक्रमाचे यजमान तसंच या मंडळाचे पदाधिकारी कोटवाडी हनुमान मंडळ या मंडळाचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष सन्माननीय सुरेश नासरे माऊली, या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जनार्दनजी चिंकणे माऊली, या मंडळाचे सचिव मंगेशजी हरावडे माऊली, तसेच जय बजरंगबली कला पथक या कला पथकाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी चिंकणे माऊली, ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय दत्तारामजी हरावडे माऊली. आणि मित्रांनो या कार्यक्रमासाठी ज्यांचा मला पहिला फोन आला
अगदी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा भले कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती नसते, पण एखादा फोन मात्र असतो, एखादा मेसेज असतो. तर याच मंडळातील एक सदस्य माझे बंधू अमोलदादा चिनकरे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, माझ्या या कोणवाडीतील सर्व आजच्या कार्यक्रमासाठी या मंडळातील पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर, माझ्या महिला वर्ग असलेल्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजची सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे घेऊन जातोय ते माझे सोबती, माझे संगीतकार, आज मला ढोलकीला साथ करतायत माझे बंधू विशालदादा सुतार, ज्याची ढोलकी आपण मित्रांनो वारंवार ऐकत असाल. प्रत्येक मराठी चॅनलमध्ये रियालिटी शोला ज्यांच्या ढोलकी वाजते ते माझे बंधू आज मला ढोलकीला साथ देतात. त्याचप्रमाणे बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे. कीबोर्डला मला साथ करतायत. यावर्षी सुद्धा माझ्या सबंध कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी काहीतरी नवीन पर्वणी घेऊन येईल असे माझे बंधू पंकजदादा काताळे आज मला कीबोर्डला साथ देतात. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय नेहमीप्रमाणे माझा भाऊ प्रणव काताळे. त्याचप्रमाणे मित्रांनो हा आवाज पोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील, आपल्याच दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र माझे बंधू राजूदादा पड्याळ, आमचा आदित्य असेल आणि सर्व आमची मंडळी, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी माझी शिष्य मंडळी, चाहता वर्ग, मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ मिळते माझे शिष्य अनिकेतची पाष्टे, वेदांची जाधव, दीपकची नाचरे, माझे बंधू प्रथमेश सावंत, अमोलदादा बाईत, प्रथमेशदादा कनेरे, त्याचप्रमाणे शाहीर आदित्यजी खांडेकर, बँजोवादक, कीबोर्ड प्लेअर करतात संदेशजी खांडेकर. त्याचप्रमाणे आमचे कोकणातील युट्यूबर्स या ठिकाणी बरेचसे कॅमेरे लागलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी माझे बंधू शंकरदादा कळबटे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय तुरेवाले शाहीर माझे बंधू आणि शाहिरांचे सोबती संतोषजी कोलमटे बोवा हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे गणपतदादा लांबोरे असतील, आमचे सचिनदादा असतील, हे सर्व या ठिकाणी मंडळी जीवाभावाची मित्रांनो मंडळ आहे. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आता राहिलाय मुजरा तो माझ्या प्रतिस्पर्धी शाहिराला. मला आवडतो तोच माझा हिरो, बाकी तुझ्या समोर सारे शिराणी करणार तुलाच मी हिरो. विकास शेठ लांबोरे दुसरीकडे उजव्या बाजूला बसते, डावीकडे बसला असं दिशा चुकली असते म्हणून सांगतोय. आणि म्हणून प्रतिस्पर्धी शाहिरी शब्दांचा जादूगार म्हणून त्यांची संबंध कोकणामध्ये ओळख आहे असे माझे प्रतिस्पर्धी शाहिरी सन्माननीय विकासजी लांबोरे माऊली, त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण संगीतकार, त्यांचा सर्व संच, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. मुंबई रंगमंच म्हटला की एक वेळ माणसाला किंमत कमी पण वेळेला महत्व मात्र जास्त आहे. आणि म्हणून मित्रांनो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. तुमचा पैसा आणि पैसा वसूल करणार यात काय वाद नाही. आणि पुन्हा एकदा या नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेसूच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, आदरणीय विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन प्रतिकृतीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून आज प्रत्येक शाहिराला, प्रत्येक कलाकाराला जे मोठं करतंय, ज्याला नावारूपाला आणतात त्याची खरी साक्षीदार मित्रांनो तुम्ही आहात. आणि म्हणून आज या जगसागरामध्ये सोडलेल्या ह्या छोट्याशा 2 नौका, एक नौका आहे कलकीची, दुसरी नौका आहे तुऱ्याची. आणि म्हणून या नौकेला तीरापर्यंत पोहोचवणं माई बापा आणि तुझंच काम आहे. आणि म्हणून आज या रंगमंचावरती तुमची सेवा करत असताना या शाहिरांना नावारूपाला आणत असेल राजा तू, या शाहिरांना मोठं केलंस तू. आणि म्हणून मी 33 कोटी देव सर्वांनीच पाहिले, 33 कोटी देव सर्वांना माहिती आहेत, पण माणसातला देव ज्याने ओळखला तो खरा माणूस. आणि म्हणून माई बापा, अरे हा माझा देव मी आज तुझ्यात पाहिलाय म्हणून स्तवन तुमच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय शासन.
रसिक माय बापाचा आहे शिरावरती हात, म्हणून या सभाराला मिळाले आज तुमच्या प्रेमाची साथ. की असे अनमोल आहे रसिका तुझं माझं नाता, मी तर आहे त्या मातीचा दिवा आणि तू तर आहेस त्या दिव्याची वाट. आणि म्हणून शायरांना सांगाय बुवा, मी वारंवार तुम्हाला येतच सांगतो, तुम्ही काय तुम्हाला इथं वॉचमॅन ठेवलेलं नाही, स्वतः या काय लिहायचंय शाहीर तेवढं लिहून घ्या, जो नको तो कायसा करून टाका, पण स्वतः ऐका म्हणतोय काय. स्तवन आपल्या समोर ठेवतोय रसिक राजा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सख्या माझ्या रसिक राजा, अरे सख्या माझ्या तू रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सखा माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या 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 माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. हा मुजरा घ्यावा मानाचा. दया सागरा तू श्वास धरा, दया सागरा तू श्वास धरा, कलावंताच्या प्राणाचा. दया सागरा तू श्वास धरा, कलावंताच्या प्राणाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. क्या बात है. कलावंताच्या जीवनाला मिळे हा तुझ्यामुळे अर्थ. कलावंताच्या जीवनाला मिळे हा तुझ्यामुळे अर्थ. ओ तुझ्या वाचून हे रसिका सूर हे आहेत रे व्यर्थ. सूर हे आहेत रे व्यर्थ. या ज्ञानाचा हा तूच धडा, या ज्ञानाचा हा तूच धडा, गीताच्या हे पानाचा. या ज्ञानाचा तूच धडा, गीताच्या हे पानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. Yeah.
येते भरती अंतरी येते भरती माय बापा नका विसरू माय बापा नका विसरू आशा गिरगाचा माय बाबा नका विसरू आशा गिर आहे ध्यानाचा दया सागरा तू श्वास धरा दया सागरा तू श्वास धरा कलावंताच्या प्राणाचा दया सागरा तू श्वास धरा कलावंताच्या प्राणाचा अरे सख्या माझ्या तू राजा हा मुजरा घ्यावा मानाचा बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलास शिविकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा सन्माननीय ख्यातनाम शक्तीमध्ये शाहिरा तेजलची पवार मॅडम अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार असा पारितोषिक आणलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंग फार, बरोबर आहे ना? विषय काय आहे? मुंबई रंगमंचावरचा. मित्रांनो, आज हॉलचा हा कार्यक्रम पहिला आहे. अजून शाहिरांचे आणि माझे अजून 6 बाकी आहेत. त्यातला अजून एखादा कुठेतरी परत लागेल मित्रांनो, निश्चित वादच नाही त्याबद्दल. पण विषय कसा आहे मित्रांनो, आज परिस्थिती बघता काहीतरी या समाजाचा हा शाहीर काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून गेल्या वर्षीच ठरवलं, वाकड्या शिरायचं नाही. जो काय आहे तो अगदी 35 मिनिटं झाली. टायमिंग किती झालं? टायमिंग किती? पण पहिली वारी किती वेळाची? अजून माझ्याकडे 25 मिनिटं. कोंबडा हरवत तेवढ्यात बस झाला. काय काळजी करू नका. आणि कोंबडा आणलेला आहे, मिरगाच्या राखणाला कोंबडा आणलेला आहे. हा, ते म्हणतात कोंबडी. वा, अजून सांगतोय, मिरगाला कोंबडी कापत लांब शिरगोलीचा कोंबडा कापतात.
आहे ना. कोंबडी कापत नाही, मिरगाला कोंबडाच कापतात आणि देवाच्या राखण्याला असा दाढीवाला बकरा कापतात. म्हणून सांगतो. हा आता बुवा याचा काय आता भांडवल करू नका आल्यावर. ते म्हणतात कोंबडी कोंबडी कोण कापत, कोण पण सांगत, बसलेला समाज सांगत मिरगाला कोंबडाच कापतात. त्याचं कारण काय? मिरगाची राखण कोकणामध्ये का दिली जाते? परवा शाहीराने सुंदर विषय लावला होता. तर मिरगाची राखण ही प्रामुख्यानं एवढ्यासाठी दिली जाते की माझा कोकणातील सबंध बळीराजा जे काय शेतीची कामं आहेत त्या शेतीला चांगला बहर येऊ दे, गुराढोरांसाठी चांगलं गवत येऊ देत, गुराढोरांसाठी चांगला चारा येऊ देत, सबंध बागपडी सुखाची राहू देत आणि म्हणून त्या देवाला मिरगाची राखण दिली जाते प्रामुख्यानं. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गणाचा. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे जोड टिकला पाहिजे. नवरा बायकोचा भांडण कितीही झाला तरी पण सध्या प्रामुख्याने जर मित्रांनो विचार करायला गेला तर असं म्हटलं जातं बेवड्याच्या बायकोचा कधी घटस्फोट होत नाही. बरोबर आहे ना? बरोबर ना? बरोबर आहे ना? दारू पिणाऱ्या माणसाचा कधीच घटस्फोट होत नाही, पण शिकले सवरलेल्या माणसाचा मात्र वर्षात घटस्फोट होतो. त्याचं कारण आहे विकृती. विषय काय आहे मित्रांनो? आज ही आदिमाया आहे, हे माझे भगवान शिवशंकर आहेत, हा जोड आहे आणि हा खेळ आहे हा सारीपाठाचा. म्हणून आज त्याला जास्त दुखवणार पण नाही. आणि जर नवरा चुकून सोडून गेला तर बायको पडेल उघड्या, म्हणून त्याला जास्त दुखवणार नाही. पण मित्रांनो माझ्या मात्र तुमची निश्चित करणार. गणाचा विषय आपल्या समोर डोकं म्हणायचा आहे का? लक्षात ठेवा. की तुझे नाव घेता मुखी आनंदाला येते ही भरती, तूच देतो भक्त जनांच्या जीवनाला गणराया स्फूर्ती. कधी येईल कानावर गाणा अरे तुझी ती गोड आरती, मग सांग दिसेल कधी गणराया तुझी ती गोचिरी मंगल. आणि अमोल दादा औचित्य काय बघा, योगायोग काय बघा मित्रांनो. 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. पाऊस हरवला. परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तो पावसाचा थेंब काय पाडेल? दुष्काळ पडलाय म्हणतात अवकाळी, माणसाला अवकाळी सुचली म्हणून तो पण माणसाची जिरवतो. म्हणून विषय काय आहे मित्रांनो की या विश्वाचा पालन करता विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आज मित्रांनो योग काय बघा, तारीख आहे 14 जून. आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. विषय काय आहे? भले पाऊस नको येऊ देत, पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी, ही उत्सुकता आहे. विषय आहे एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगते, बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस, पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली. कधी एकदाचा गावाला जाईल, कधी एकदा तुझी ती आरती बोलेन, तुझ्यासाठी धरू वापेल, कधी आणेल, कधी तुझी गोचरी मूर्ती बघेन. विषय आहे बाप्पा तळमळीनं हा तुझा भक्त तुला काय सांगतोय, म्हणायचं आहे काय शाहीर? तुमचं की लक्ष असावं म्हणून म्हणतोय. आणि शाहीर महत्वाचा मुद्दा, वेडी वाकडी असू द्या, तोडकी मोडकी असू द्या, लेखणी आमची स्वतःची आहे. कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणं, उगाच कुणाला हिंद मोठं करू नका. शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात, तुम्ही स्वतःला मोठं करा. अजून माझ्या शुभेच्छा आहेत, पण नको त्यांना उगाच मोठं करत बसू नका. आणि शाहीर म्हणून सांगतोय पुन्हा एकदा, गायकी तोडकी असू द्या, मोडकी असू द्या, पण माझे स्वतःचे. आज माझे गुरुवर्य विजयजी निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत, पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काही कुठे कमी पडायचा नाही. आणि म्हणून विषय घातोय गाण्याचा, म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का, अहो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस, पण या मनामध्ये आज काय लागले, सांगा हो गणा अहो कोणाचे करू मी पूजन.
कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन पूजन हो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन नाही सावरी तुझी मूर्ती गोजिरी नाही सावरी तुझी मूर्ती गोजिरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन हो नाही सावरी तुझी मूर्ती गोजिरी मूर्ती गोजिरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी हो सांगा हो गणा कुणाचे करू मी फुलाची दुर्वाणीची भुजभुज झाली महागणी ती शुक्र चांदणी फुलली अडाणी शुक्र चांदणी फुलली अडाणी महागणी ती शुक्र चांदणी फुलली अडाणी आल्या हर्षितल्या हरी पावसाच्या या सरी आल्या हर्षितल्या हरी पावसाच्या या सरी सजनी गावनी नयनी घालून रंजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी तुझी वाट पाहती गोड सुरात गाण खोकिळा तुझे गीत गाणी गोड सुरात गाण खोकिळा तुझे गीत गाणी गोड सुरात गाण खोकिळा तुझे गीत गाणी तुझ्या स्वागतासाठी पिल्ले तोरण मी माती तुझ्या स्वागतासाठी पिल्ले तोरण मी माती पंचवादीचे दिव्य ज्योतीचे बाबू कुणाला निरंजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो नाही सावरी
पूजन. या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे माझा भाऊ चंदन दर्डे याच्या माध्यमातून 200 रुपयाचं मोबाईल डिस्प्ले केला. फरमाईश दिलेली आहे अक्षय विजय आगरे माझे बंधू युट्यूबर आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. फरमाईश आलेली आहे मित्रांनो परवाच्या वारीला जी गवण गायली होती वेडी राहिला मी या घनश्यामाची. निश्चित मित्रांनो वेळ पण वाढत चाललाय पण काय काळजी करायची नाही. वाटल्यास एक मुकुट आणि एक आंध्र थोडक्यात बायांचा वाटा पण होतो पण वेळेला मात्र निश्चित या ठिकाणी महत्व देऊ. आणि म्हणून मित्रांनो स्तवन झालेले आहे गण झालेला आहे. शाहिरांना पण एक माझा हात जोडून सांगणं बुवा तुम्हाला नाव गणाचं गोंडायचं गणाला कौट बांधायचं. ज्या काय तुम्हाला फरमाईश बदलवायचे त्या थोडक्यात घेतलं म्हणजे विषय काय शाहीर वेळ दुसऱ्या बाजूला दोघांना पण थोडा थोडा भेटू द्या आहे ना. भले हिसकांना पहिला बारीत नाही काढणार पण दुसऱ्या बारीत मात्र थोडीशी मजा येते. म्हणून शाहीर आज सुद्धा गवळणीचा विषय कुठंही वाकड्यात तिकड्यात न शिरता म्हणून मगाशी म्हटलं अजरावर प्रेम गोकुळातलं प्रेम वारंवार सांगतो झालं होतं माझ्या राधेचं आणि माझ्या कानाचं. आणि तोच विषय पुन्हा एकदा नवीन शब्द नवीन चाल नवीन विषय घेऊन आलाय शाहीर तुमच्यासाठी. तो तुम्ही फरमाईश आलेली आहे म्हणायचं आहे काय लक्ष असावं. नयनात माझ्या तू भरला. बक्षीस झालेलं आहे सन्माननीय श्री गोंडवाडी हनुमान मंडळ सचिव मंगेश हरावडे माऊली यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो म्हणून म्हणायचंय अरे नयनात माझ्या तू भरला तुझ्या विना वेळा सरला कान्हा सोबतीला बसताना तरी अंतरात मी वरला. अहो कथा आहे अमर या प्रेमाची आणि वेडी राधा घनश्यामाची. धन्यवाद. आणि म्हणून शाहीर फरमाईश आल्या तर अशा गाडीला थांबा द्यायचा नाही. जर मेगा ब्लॉक लागला अर्ध्या तासात होतं 5 मिनिटात हुडकून टाकायचा. म्हणून आता शाहीर विषय आहे माझ्या गवळणीचा गोड विषय. शाहीर तुम्ही म्हणताव ना यांना माझा लय त्रास होतो मला त्रास बिनास तुमचा काय होत नाही उलट मला तुम्हाला खिजवायला लय मजा येते आहे ना. नवऱ्याला बायकोने डिवचल्याशिवाय भांडणाला मजा येत नाही. म्हणून बुवा भांडण आहे प्रेमाचं भांडण आहे प्रीतीचं तुमचं आणि माझं. म्हणून घरातला भांडण बुवा 4 भिंतीच्या आतच राहू द्या है ना. नाही तर व्हायची फाटक्या गुगडीची वडापान असं व्हायला नको. विषय गातो गवणीचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. छुडून काना मला करतो माझ्या प्रीतीची कान्हा तुला सांग लागल का गोडी नको तुझी काना या राणीला महान माडी तुझ्या हृदयात या राधेला जास्त नको सांग काना जागा देशील का थोडी. म्हणून काना मी निवडले आणि याला तू निवडलं सुरपेनीला. अजरावर प्रेम झालं तुझं आणि माझं पण मला अरे माझ्या हृदयामध्ये या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी स्वतःपेक्षा जास्त स्थान दिलंय तुला. तसंच थोडीशी जागा या राधेला जास्त नको पण प्रीतीची जागा प्रीतीची ती एक सावली यार तुझ्या मनामध्ये राधेची वसत एवढीच तुला राधा काय सांगते. म्हणून म्हणायचं आहे शाहीर लक्ष असं म्हणून म्हणतं तेरे नाम हमने किया है
जीवन अपना सारा सनम हो, जीवन अपना सारा सनम. असं का बोलायला लागतो? त्यांचा काम सोपा करतो. त्या चालीचा आठवड्यानंतर व्हायचं माझ्या माझ्या भागाला भाग द्या, त्यांना बरा पडेल म्हणून म्हणतोय. अरे यमुना तिरी हा कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी. श्री हरी वाजवितो मधुर बासरी. कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी. श्रीहरी वाजवितो मधुर बासरी. यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी. श्रीहरी वाजवितो मधुर बासरी. हो येना तू घरी माझ्या गिरिधारी साडी राधा तुझी बाबरी. श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी. मी समजावू तुझ्या विनारे सांगता कशी राहू. वेड्या मनाला कशी ठिकाणा समजावू तुझ्या विनारे सांगता कशी राहू. ओ सांग ना मला तू सांग ना मला सांग ना मला ही लीला तुझी न्यारी. सावी राधा तुझी बाबरी. श्रीहरी साधी राधा तुझी बाबरी. यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी. श्रीहरी वाजवितो मधुर बासरी. अंतरीचा भाव तू जाणून घेशील का? राधेचा या प्रिय सखा तू होशील का? अंतरीचा भाव तू जाणून घेशील का? राधेचा या प्रिय सखा तू होशील का? हो सांगते तुला मी सांगते तुला सांगते तुला माझी प्रीत गाढ प्यारी. साडी राधा तुझी बाबरी. श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी. यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी. श्रीहरी वाजवितो मधुर बासरी. हो ना तू घरी माझ्या गिरिधारी साडी राधा तुझी बाबरी. श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी. श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी. श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी. साडी राधा तुझी बाबरी. श्रीहरी साडी राधा तुझी बाबरी. आणि म्हणून आयोजक फक्त मोजून शेवटचे 5 मिनिटं द्या. 5 मिनिटात बारी या ठिकाणी संपत. 5 मिनिटं आहेत ना? आहेत ना?
फक्त 5च भाग होतो, 5च्या वरती 6वा चढवत पण नाही. काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो, कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. शाहीरांना लेखी स्वरूपात माझा विषय आज काय शाहीर दिला नाही, थोडा घाई गडबडीत राहून गेला असेल तर मान्यमान करून घ्या, पण विषय मात्र शाहीर माझा तोच आहे. समाजाच्या कारणावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतोय मित्रांनो. ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची तुम्हाला बुवा बाजू दिलेली आहे. तुम्ही म्हणता ना विषय म्हणतात काय भारताच्या बाहेरचा आहे का? वनवा जीवाचं. अरे माणूस भारतातला, माणूस महाराष्ट्रातला, माणूस कोकणातला, आणि रोगाला गाव आहे तो बाहेर कशाला जाय? तो कोकणातलाच ना. मग शाहीर तुम्ही जाणकार आहात, तुम्ही जादूगार आहात. जादू आता चालू आहे तुमचे, शोधा थोडा डोका चालू आहे. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय आपल्या समोर ठेवतोय, माझी बारी या ठिकाणी संपवतोय. अग लग्नाला मी तयार आहे, हुंडा नको मला, जे काय द्यायचं पोरीला द्या, पण काहीच नको मला, पण तिला फिरवाय ना एक वंडा द्या, वंडा द्या, वंडा द्या. आता आल्यावर फक्त बघा हिरो होंडा बघा आल्यावर हिरो होंडा द्या. शाहीर भाग द्या, आल्या चाली इसरा. म्हणून तुमचं काम सोपा करतोय. मला काय एवढा कोण काम सोपा करून देत नाही. शाहीर पण तुम्हाला आपला देतोय. म्हणून विषय गाता प्रश्नपदाचा म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. बघा प्रश्नपद अहो सवाल माझा विचारतो आज मी ठासून. शाहीर ठासून नाही पण घासून या म्हणून म्हणतोय. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, वासून दावा करून दावा सर, नका घेऊ तुम्ही माघार, तुम्ही माघार, नका घेऊ तुम्ही माघार. वाच ग्रंथाचा सार, नाही तर होईल तुमची हार, होईल तुमची हार, नाही होईल तुमची हार. अहो बोलत खोट जनसागर हा जाईल हसून, बोलत खोट जनसागर हा जाईल हसून. तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, हे तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, आपण तोंड वासून वासून वासून. आणि म्हणून आयोजक काटा अजून 5 मिनिटावर गेलेला नाही, पण तरीच रात्र थोडी आणि सोंगा फार. ज्या पद्धतीने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य दिलं, शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित जेवढी ताकद लावून, जेवढा शाहीर तुम्हाला जोर लावला तुम्ही निश्चित लावा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली प्रथम ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.